तर नमस्कार मंडळी, गेले 4 दिवस आम्ही कोल्हापूर येथे मध्यवर्ती अंडी बोनी केंद्र येथे कोंबडी पालनाच्या प्रशिक्षणासाठी येते आणि या मागं बघू शकता तुम्ही या शेडमध्ये त्यांच्या कोंबड्या देखील आहेत, पण तिथं परवानगी नसल्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही आणि तुम्हाला जवळून दाखवू शकत नाही। आणि इथं भरपूर म्हणजे ठिकाणाहून लोक आलेत आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या अनुभवातून आलेला आहे। प्रत्येकजण वेगवेगळ्या जातीच्या कोंबडी पालनातून म्हणजे वेगवेगळा अनुभव घेत आहे आणि त्यांचा थोडा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते। चला, तर हे आहे आमचं प्रशिक्षण केंद्र। वेगवेगळे तज्ज्ञ म्हणजे कोंबडी पालनातनं गोल्ड मेडलिस्ट तज्ज्ञ डॉक्टर असे लोक आम्हाला येऊन मार्गदर्शन करतायत आणि खरंच छान असं प्रशिक्षण आम्हाला मिळाले। आज आमचा शेवटचा दिवस आहे। इथं बसलेले प्रत्येक जण हे बघा प्रत्येक वेगवेगळ्या जातीचे कोंबडी पालनाचे तज्ज्ञ आहेत। चला एकेकांच्याकडून आपण थोडी कोंबडीविषयी माहिती घेऊया, त्यांची जात ते नुघ्या। दादा, तुम्ही कुठल्या गावून आलाय? माझं गाव सुदनूर तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर। कोणत्या जातीची कोंबडी आहे तुमच्याकडे? माझ्याकडे 2 व्हरायटीचे, एक ब्लॅक ॲस्ट्रोलर आणि एक सोनाली जातीचे। किती वर्ष झालं करताय? 6 वर्ष झाली मी त्याच्यामध्ये। अंड्याचं माझं प्रोजेक्ट आहे, स्वतःचं माझं चिकनचं शॉप सुद्धा आहे। हो काय? गणपती बाबू पाटील वाखरे ट्रेनिंग घेण्यासाठी आलो। ट्रेनिंगसाठी आलाय? बिलकुल सर्वात गावांकडून। हां हां, ठीक आहे। आता तुम्ही? मी पटण कोडोली प्रशिक्षणासाठी का आधी व्यवसायात आहे? आहे का कोंबडी पालनाचा? कोणती कोंबडी आहे? बॉयलर आहे? कंपनीचे आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हां हां, आपल्या चांगलं झालं। मी हत्तीराहून आलेलं आहे प्रशिक्षण घ्यायला। माझं एक बॉयलरचं शेड आहे। बॉयलर पक्षामध्ये मला आवडतं। होय काय? किती वर्ष झालं करताय? एक 15 वर्ष। तुम्ही आम्ही शेवाडीवरून आलो या प्रशिक्षणासाठी आलो या। प्रशिक्षणासाठी आलाय? होय काय? कोणी केली? हे बघा या दादांची अंड्याची म्हणजे विक्रीसाठी अंडी पॅकिंग तेन आहे। आरजे ॲग्रो फार्म। तर दादा तुमच्या फार्म विषयी काय? पोल्ट्रीचा फॉर्म आहे आणि मी हे असे माझी अंडी पॅक होऊन जातात मार्केटला, हे अशा प्रकारे। मी थोड्या गॅपासून सुरुवात करा, एकदम असं उडून मारू नका, कारण तुम्हाला त्याला नॉलेज नसणार आहे। थोडक्यापासून तुम्ही सुरुवात करा, चांगला आहे। आमच्या मॅडम देखील आलेल्या आहेत आज। आपण सर्वांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला, त्याबद्दल सर्व तुम्ही बघायच्या वतीने सर्वांचं अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतो। आले का सगळे?